नमस्कार. शोध अवकाशाचा ह्या मराठी पॉडकास्ट सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण पाहत आलो आपल्या लाडक्या चांदोमामाचा जन्म कसा झाला. त्याचबरोबर मानवी डोळ्यांना दिसणारा चंद्र ते प्रत्यक्ष चांदोमामाचे दर्शन घेण्यासाठीच्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि त्याचीच पूर्तता ही नील आर्मस्ट्रॉंग ह्यांच्या रूपाने झाल्याची समजून येते. अर्थातच आपल्या सर्वांना माहीतच असेल की चंद्रावर जाणारा पहिला मानव म्हणजे नील आर्मस्ट्रॉंग, एक अमेरिकी अंतराळवीर ज्याने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर भारतीय वंशाचीच पण अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला, राकेश शर्मा आणि सुनीता विल्यम्स ह्यांनी देखील आपल्या मोहिमा राबवल्या. त्यातील काही मोहिमा ह्या सफल झाल्या तर काही असफल. कारण चंद्रावर जाणं हे काही एका गावाहून निघून दुसऱ्या गावी पोहोचणं इतकं सोपं नव्हतं. चंद्र हा एक वेगळा भूभाग आहे आणि तो पृथ्वीपासून कितीतरी अंतर दूर, अनोळखी प्रदेश, आणि ह्या प्रदेशावर मानवाला पाठवणं हा निर्णय खूपच धाडसी होता. आणि म्हणूनच मानवाला पाठवण्याआधी प्राण्याला पाठवण्याचं ठरवण्यात आलं. आता हे काही आपल्यासाठी नवं राहिलं नाही की कोणताही प्रयोग करायचा झाला तर त्याची पहिली चाचणी ही प्राण्यांवर केली जाते आणि मगच मानवावर. पण बघा ना, रोज आपण जे प्राणी बघतो, कुत्रा, मांजर, अगदी इतर कोणताही प्राणी, त्यांना ही पहिली संधी मिळणार होती, ती देखील अंतराळात जाण्याची. चला तर मग आजच्या भागात आपण जाणून घेऊयात मानवाआधी अंतराळात जाणाऱ्या पहिल्या प्राण्यांविषयी. चला तर मग सुरू करूयात शोध अवकाशाचा. कोणत्याही देशासाठी अंतराळ संशोधन हे महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी दरवर्षी कोटीच्या कोटी पैसा देखील खर्च केला जातो. अंतराळ संशोधनात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे अंतराळ मोहिमांचा. सुरुवातीच्या काळात जणू चंद्रावर पहिला माणूस पाठवण्यासाठी शर्यतीच सुरू झाल्या होत्या. परंतु माणूस पाठवणे हे काही सहजासहजी शक्य नव्हते आणि तेव्हा प्रयोग म्हणून प्राण्यांना पाठवण्याचे संगमताने ठरवण्यात आले. हे प्राणी जणू एका प्रकारे मृत्यूच्या दाढेतच ढकलले गेले होते. सुदैवाने त्यातील काही प्राणी सुखरूपपणे परतले देखील. त्यांच्यामुळे शक्य झालेल्या अभ्यासाच्या जोरावर आज आपण अवकाशात संशोधन करू शकतो. आज आपण अवकाशात पाठवलेल्या काही प्रमुख प्राण्यांबद्दल जाणून घेणार आहोत आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा मान लागतो तो म्हणजे लायकाचा. लायका ही रशियाची राजधानी मॉस्कोच्या रस्त्यावर भटकणारी एक कुत्री होती. तिला रशियाच्या अंतराळ परीक्षणासाठी रस्त्यावरून थेट रशियन अवकाश संशोधन केंद्रावर आणलं गेलं. त्या काळी अवकाश संशोधन नुकतंच सुरू झालं होतं. अंतराळाबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध असल्याकारणामुळे अवकाशात माणूस जिवंत राहू शकतो की नाही ह्याबद्दल अजूनही शास्त्रज्ञ साशंकच होते. त्या बाबतीत संशोधन करण्यासाठी बिचाऱ्या लायकाला अंतराळात पाठवण्यात आलं. ती मरणार हे कदाचित रशियन शास्त्रज्ञांना माहीतच होतं. स्पुतनिक 2 ह्या यानात बसवून तिला 3 नोव्हेंबर
1957 साली अवकाशात पाठवण्यात आलं. तिचं पुढे काय झालं ह्याबद्दल त्यावेळी समजलं नाही. पुढे 1999 आणि 2002च्या अहवालातून जगासमोर माहिती आली की लायका काही तासातच मरण पावली होती. उष्णतेमुळे आणि तणावामुळे तिचा मृत्यू झाला होता. ह्या संपूर्ण प्रयोगात सहभागी असलेले ओलेग गझेन्को ह्यांनी लायकाला अंतराळात पाठवल्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला होता. त्यांनी हे देखील सांगितलं की तिच्या मृत्यूचं समर्थन करू शकू एवढंही संशोधन ह्या प्रयोगातून झालं नाही. आज लायकाचं नाव अंतराळात गेलेल्या पहिल्या काही प्राण्यांच्या यादीत आहे, पण हा मान मिळवण्यासाठी तिला आपला जीव गमवावा लागला. पुढे ह्या प्राण्यांच्या यादीत नाव येतं ते गॉर्डोचं. लायकाच्या मृत्यूला वर्ष देखील झालं नसेल तोच अमेरिकेने गॉर्डो ह्या माकडाला अंतराळात पाठवलं. हे माकड स्क्विरल मंकी ह्या जातीतलं होतं. या प्रकारच्या माकडाचे अनुवंशिक गुण माणसाच्या अनुवंशिक गुणांशी मिळते जुळते असतात, म्हणूनच गॉर्डोची निवड करण्यात आली होती. त्याने सुरुवातीचे सगळे टेस्ट पास केल्यानंतरच 13 डिसेंबर 1958 साली त्याला अवकाशाच्या दिशेने पाठवण्यात आले. हे उड्डाण अवघ्या 15 मिनिटांचेच होते. यान पृथ्वीपासून 2414 किलोमीटर अंतरावर गेलं. पुन्हा येताना पॅराशूट वेळेत न उघडल्या कारणामुळे क्रॅश लँडिंग करावं लागलं आणि त्यातच गॉर्डोचा जीव गेला. लायकाप्रमाणे त्याला उष्णतेचा सामना करावा लागला नव्हता, पण अटलांटिक समुद्रात बुडाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी रशियाकडून नक्कीच काही धडे घेतले असतील, पण गॉर्डोला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही. ह्या यादीत पुढचा क्रमांक येतो तो एबल आणि मिस बेकर ह्यांचा. रिसस आणि स्क्विरल ह्या 2 प्रकारची ही माकडे होती. गॉर्डोच्या मृत्यूनंतर अवघ्या काही महिन्यातच ही मोहीम आखण्यात आली. नासाला गॉर्डोने अर्धवट सोडलेला अभ्यास ह्या दोघांकडून पूर्ण करून घ्यायचा होता. सुदैवाने एबल आणि मिस बेकर दोघेही ह्या मोहिमेतून सुखरूप परत आले. ताशी 16,000 किलोमीटर ह्या वेगाने त्यांनी प्रवास केला. दोघांपैकी एबल हा दुर्दैवी निघाला. मोहिमेतून परतल्यानंतर त्याची अवस्था बिघडत गेली. दोघांनाही इलेक्ट्रोड्स लावण्यात आले होते, ज्याद्वारे मोहिमेदरम्यान त्यांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांचे आणि बदलांचं निरीक्षण करण्यात आलं. हे इलेक्ट्रोड्स एबलसाठी घातक ठरले. एबलला त्याचा संसर्ग झाला आणि त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं, पण ॲनेस्थेशियाचा त्याच्यावर विपरीत परिणाम झाला आणि त्यातच त्याला मरण आलं. सध्या त्याचं शरीर स्मिथसोनियन नॅशनल एअर स्पेस अँड म्युझियममध्ये ठेवण्यात आलं आहे. मिस बेकर 1984 साली वयाच्या 27व्या वर्षी मरण पावली. ह्याच यादीत पुढील नाव येतं ते बेल्का आणि स्ट्रेल्का यांचं. ही कुत्र्यांची एक जोडगोळी होती. अंतराळात जाऊन सुखरूप परतणाऱ्या मोजक्याच प्राण्यांमध्ये ह्या दोघांचं नाव येतं. रशियाने कॉर्बल स्पुतनिक 2 ह्या यानातून त्यांना पाठवलं होतं. यानात हे दोघंच नव्हते बरं, त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात इतर देखील प्राणी होते. 42 उंदीर, ससे, घरमाशा तसेच अनेक वनस्पती आणि बुरशी यांचा संपूर्ण जथ्था अंतराळात गेला होता. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना सुखरूप परत आणणारं हे पहिलं यान होतं. स्ट्रेल्का ह्या कुत्रीने
अंतराळातून परत आल्यानंतर पिल्लांना देखील जन्म दिला. रशियाचे त्यावेळीचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव यांनी अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी ह्यांना स्ट्रेल्काचं एक पिल्लू भेट म्हणून दिलं होतं. पुढे नाव येतं ते फेलिसिटी ह्या मांजरीचं. अवकाशात पहिल्यांदाच मांजर पाठवण्याचा मान हा फ्रान्सला दिला जातो. 1963 साली फ्रान्सने आपल्या स्पेस प्रोग्रॅम अंतर्गत फेलिसिटी नावाच्या मांजरीला अवकाशात पाठवलं. असं म्हणतात की मोहिमेतून परतल्यानंतर तिचा स्वभाव हा चिडखोर झाला होता आणि त्यावरूनच आपण अनुमान लावू शकता की अवकाशात तिला कसं वाटलं असेल. ह्याबद्दलचा एक व्हिडिओ देखील यूट्यूबवर प्रकाशित झाला आहे. पुढे ह्या यादीत नाव येतं ते हॅम या चिंपांझी माकडाचं. हॅम हा अंतराळात जाणारा पहिला चिंपांझी होता. अंतराळ मोहिमेदरम्यान माणसाला हालचाल करता येऊ शकते का ह्या प्रयोगासाठी अंतराळात हॅम ह्या माकडाला म्हणजेच चिंपांझीला पाठवण्यात आलं होतं. हॅमला निळा प्रकाश दिसताच यानातील तरफ फिरवण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते. त्याने हे काम शिकवल्याप्रमाणे बरोबर केले देखील. काही सेकंदांचा तसा फरक जाणवून आला, पण हे काम करण्यात त्याला यश आले. 31 जानेवारी 1961 साली तो पृथ्वीवर परतला. त्याच्या नाकाला काही जखम झाली होती, पण त्या पलीकडे त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. तो पुढे 1983 सालापर्यंत जगला आणि ह्या प्रयोगामुळेच पुढे नासाचा अंतराळवीर ॲलन शेफर्ड अंतराळात जाऊ शकला. पुढे ह्या यादीत नाव येतं ते ॲनिता आणि ॲराबेला यांचं. ॲनिता आणि ॲराबेला ह्या कोळ्यांना म्हणजेच स्पायडर्सना स्कायलॅब यानातून 1973 साली अंतराळात पाठवण्यात आलं होतं. आता ह्या इवल्याशा कोळ्यांना अंतराळात का बरं पाठवलं असेल असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर त्याचं उत्तर आहे, शास्त्रज्ञांना हे बघायचं होतं की गुरुत्वाकर्षणाबद्दल आणि गुरुत्वाकर्षणातील बदल त्यांचे जाळे विणण्याच्या क्रियेवर काय परिणाम करतो ह्याबद्दल. अंतराळात काही दिवस राहिल्यानंतर दोघांनी जाळे देखील विणले. पुढे संशोधनात असं आढळून आलं की त्यांनी अंतराळात विणलेले जाळे हे जास्तीच बारीक होते आणि त्यातील धाग्यांचं विणकाम हे अनियमित होतं. पुढे दोघांचाही मोहिमेदरम्यान पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. आता ह्या यादीत एका कासवाला देखील पाठवण्यात आलं, ज्याचा काहीसा उल्लेख हा फ्लोसर्स ह्या नावाने केला जातो. 18 सप्टेंबर 1968 साली ह्या कासवाने अंतराळात झेप घेतली. अंतराळात लांबवरचा प्रवास करणारा हा पृथ्वीवरचा सर्वात पहिला जीव होता. ह्याने चंद्राला प्रदक्षिणा देखील घालून पृथ्वीवर माघारी येण्याचा विक्रम केला आहे. सुदैवाने तो जिवंत होता आणि त्यानंतरच्या वर्षीच नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. तर ही होती माणसाशिवाय अंतराळात जाणाऱ्या पहिल्या काही प्राण्यांच्या बद्दलची माहिती. अशाच आणखी माहितींबद्दल आणि अवकाश मोहिमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्या स्पेस पॉडकास्ट सिरीजमधून. तर ऐकायला विसरू नका शोध अवकाशाचा. धन्यवाद.